धन्यवाद. अंतिम सामना महामुकाबला या स्पर्धेमधील कबड्डीचा रणसंग्राम. एका बाजूला रत्नदीप मिरचोळे तर त्यांच्या विरोधामध्ये आदर्श मिरचोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सलग 4 वेळा विजेतेपद पटकावणारा रत्नदीप मिरचोळे निश्चितच एक मोठं आव्हान असणार आहे आदर्श मिरचोळे संघासमोर. परंतु आदर्श मिरचोळे संघ देखील कमी नाहीये. सलग झालेल्या तालुका स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांना इथे मात्र गार करताना पाहायला मिळालाय तो संघ आदर्श मिरचोळे संघ. दरम्यान पहिली चढाईसाठी फायनलची पहिली चढाई राज पाडावे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो पार्वती वदे हर हर. सामन्याला इथे मात्र सुरुवात झाली. एकूण मिळतो आदर्श मिरचोळे संघाला फर्स्ट एड. रत्नदीप मिरचोळे संघाकडून जर्सी क्रमांक 3 पारस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस आदर्श मिरचोळे संघाचा 2-1-2 अशी क्षेत्रफळी सजवली गेली आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला इथे मात्र सुरुवात करत असताना पारस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली चढाई थोडीशी सावध चढाई आपल्याला पाहायला मिळते. समोरील संघाचा डिफेन्सचा अंदाज घेत असताना कोणत्याही स्वरूपाची रिस्क घेतली जात नाहीये. खाली चढाई करून माघारी परतलाय पारस पाटील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रत्युत्तर देत असताना जर्सी क्रमांक 1 राज पाडवे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अत्यंत हाहाकार बचावला होता या मैदानावरती. आणि तोच खेळाडू इथे मात्र फायनल साठी सज्ज झालाय. महत्वाचा खेळाडू आहे आदर्श मिरचोळे संघाचा आणि इथे मात्र त्याच पद्धतीचा खेळ इथे मात्र सादर करायचा आहे. यस एक स्मित असते आपल्याला पाहायला मिळते. राज आणि अथर्व यांच्या दोघांच्या मध्ये दोघे देखील चांगले मित्र आहेत आणि निश्चितच एकमेकांचा खेळ दोघांना इथे मात्र माहिती आहे आणि त्याच पद्धतीने इथे मात्र मैदानावरती परंतु दोघ जण विरोधांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 1 अथर्व चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात करत असताना मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. परंतु ही देखील खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 66 बेस मध्ये रत्नदीप मिरचोळे संघ फायनलचा महामुकाबला आपल्या भेटीसाठी आलाय. एका बाजूला रत्नदीप मिरचोळे तर त्यांच्या विरोधामध्ये आदर्श मिरचोळे हे दोन्ही संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी जर्सी क्रमांक 8 राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे त्याच्या जोडीला आशिष गवाळी. सेमीफायनल मध्ये जो असा खेळाडूने जर सामना टर्न केला तोच आशिष गवाळी जर्सी क्रमांक 11 या सामन्यासाठी देखील सज्ज झाले. आणि पहिली रेड घेऊन जर्सी क्रमांक 11 डू ऑर डाय रेड आहे. येस आशिष गवाळी आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डाय रेड आहे. करा कॅमेरा तो मैदानाच्या बाहेरचा रस्ता त्याला अशा सुरुवातीची चढाई असताना दरम्यान मिडल कव्हरमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न लाजवाब स्टेज करताना पाहायला मिळालाय. यस लाजवाब अँकर होऊन आपल्याला पाहायला मिळते. आशिष गवाळीचा इथे मात्र खेळ संपलाय मैदानाच्या बाहेर. पहिल्या चढाई मात्र जबरदस्त पकड आपल्याला पाहायला मिळाले. इथे देखील तिसरी चढाई आहे. डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 8 याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. 5 मोरे मैदानावरती म्हणजे निश्चितच काय टच पॉइंटची आवश्यकता असणार आहे. रत्नदीप मिरचोळे संघ 5 डिफेन्स मध्ये खेळत असताना थोडस संयम राखायचं आहे. जे काही करायचं ते रायडरला करायचे. येणार 30 सेकंदांमध्ये निश्चितच टच पॉइंटची आवश्यकता. अंतिम 10 सेकंद आणि इथे मात्र जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. रायडर मैदानाच्या बाहेर फैसलच्या माध्यमातून केला गेलेला हा जबरदस्त वार इथे मात्र सक्सेसफुल ठरला. 1 गुण मिळतोय तो रत्नदीप मिरचोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे चढाईसाठी दाखल झाले. 7 डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत होता आदर्श मिरचोळे संघ. राईट कॉर्नरच्या दिशेने राईट हिलला राज पाडावे असूनही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गेम चेंजर खेळाडू आहे. येस टो टच करण्याचा प्रयत्न अथर्वच्या माध्यमातून परंतु थोडासा सावध खेळ केला जातोय. रेड व्हॅलिड करून मिडलाईन वरती येऊन उभा राहिलाय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 आदर्श मिरचोळे संघाकडून प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत स्वतः संघ कर्णधार राज पाडावे चढाईसाठी दाखल झालाय. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई करण्याचा प्रयत्न. यासाठी मात्र खोलवरती जाण्याचा प्रयत्न आणि रोहित गोरुले याच्यावरती दावा करतोय की पारस पाटील इथे मात्र दावा प्रतिदावा केला जातोय. यस एक मोरा कारक झालाय. पारसला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 1 गुण मिळतो आदर्श मिरचोळे संघाला. लाजवाब स्टेज आपल्याला पाहायला मिळाला. हँटच्या स्वरूपात 1 मोरा कारक. प्रत्युत्तर दाखल अथर्व पाडावे जर्सी क्रमांक 1 बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
परंतु पायच्या त्या फुटवर्क इथे मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे आणि त्याच वेळेला दुसरं पाय हवेत असणं आवश्यक असणार आहे. येस, आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त हँड टच आपल्याला पाहायला मिळाला. एक गुण मिळतो तर रत्नदीप मिरचोळी संघा दरम्यान घेतला गेलेला हा टाइम ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. या जरा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक संघाला मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी दाखल झाले राज पाडावे. 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संतगतीने चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. राजच्या माध्यमातून राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर याच्यावरती हँडचा दावा केला जातोय. एक मोरा गारद केला जातो हँडच्या स्वरूपात. इथे मात्र एक मोरा गारद सागर याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक गुण मिळतो तो आदर्श मिरचोळी संघाला. प्रतिसुद्धा दाखल अथर्व पाडावे आणि राजच्या माध्यमातून बाजार खेळ इथे मात्र या मैदानावरती अजूनही होताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये देखील हा कार मचवला या मैदानावरती आणि आता मात्र त्याच पद्धतीने खेळ करत असताना रत्नदीप मिरचोळी संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याच खाली चढाई रेड वेल्डेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल राज पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 5च्या डिफेन्स मध्ये 2-2-1 अशी क्षेत्रफळ इथे जमली गेले. राईट कॉर्नरच्या दिशेने अथर्व पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या दिशेने चाललेली ही चढाई आता मात्र बोनस गुण ऑफ असणार आहे. राज पाडावे कशा पद्धतीने चढाई करतोय या चढाईमध्ये आता मात्र सावध खेळ केला जातोय. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाले. रेड व्हॅल्यूड केली गेल्याने दरम्यान सुखरूप आपल्या क्रीडांगणामध्ये परतोय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 11 आशिष गवाळी चढाईसाठी दाखल झाले. 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो आदर्श मिरचोळी संघ. इथे मात्र चेन टॅकल करण्याचा प्रयत्न लाजवाब. इथे मात्र रायडर गारज झालाय. 1 पॉइंट मिळतोय तो आदर्श मिरचोळी संघाला. जबरदस्त पकड आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त टीम वर्क आदर्श मिरचोळी संघाचं. आणि इथे मात्र आशिष गवाळी मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आता मात्र 4 मोठे मैदानावरती रत्नदीप मिरचोळी संघ क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 4 विरुद्ध 1 चाललेला सामना. राज पाडावे चढाईसाठी दाखल झालाय. कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत नाहीये कारण का त्याला देखील माहिती आहे 4 मोठे मैदानावरती आहेत म्हणजे निश्चितच जास्त कसरत करावी लागणार आहे. आणि इथे जर फसला तर मैदानाच्या बाहेर जाऊन बसणार आहे. त्यामुळे इथे मात्र कोणती रिस्क घेतली जात नाहीये. खाली चढाई करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 1 अथर्व चढाईसाठी दाखल होतोय. रत्नदीप मिरचोळी संघाचा बेस्ट रायडर आणि आता मात्र आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा रिलाइव्ह करू शकेल का टच पॉइंटची आवश्यकता असेल. 7चा डिफेन्स फुल हाऊस आदर्श मिरचोळी संघाचा चांगला खेळ राहिला सुरुवातीची काही मिनिटं आणि इथे मात्र जोरदार बाहुबली डॅश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा उठपर्यंत याच दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि आता मात्र 3 मोरे मैदानावरती. राज पाडवे आल्या आक्रमक पवित्र आज पावले. रॅपिड रेड करण्याचा प्रयत्न. 3री चढाई आहे. डू ऑर डाय रेड. इथे जर टॅकल झाला तर सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण रत्नदीप मिरचोळी संघाला आणि इथे जर पॉइंट मिळवला तर रत्नदीप मिरचोळी संघांच्या अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम 10 सेकंद. यस, इथे मात्र काय घडतंय. एक मोहरा गारज झालाय. 1 पॉइंट गोज टू आदर्श मिरचोळे. लाजवाब खेळ करताना इथे मात्र राज पाडावे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 5 फैजल चेट्टी आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय. आपल्या संघाला डिफेन्स मध्ये मोलाची कामगिरी करताना वारंवार पाहायला मिळालंय. इथे मात्र जबरदस्त चेन टॅकल आणि रायडर मात्र बाद झाला. 1 गुण मिळतोय आदर्श मिरचोळे संघाला. लाजवाब खेळाचं प्रदर्शन करत असताना आदर्श मिरचोळे संघ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आणि आता मात्र रत्नदीप मिरचोळे संघ ऑल आउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस 1+2 पॉईंट एकूण 3 गुणांची कमाई आदर्श मिरचोळे संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा मैदानावरती रत्नदीप मिरचोळे संघ 7 खेळाडूंसोबत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व पाडावे जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी दाखल झाले. 7 मैदानावरती आदर्श मिरचोळे संघ क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. फुल हाऊस आणि इथे मात्र पुन्हा एकदा आव्हान शमवलं गेलंय. अथर्व पाडावे मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक 3च्या माध्यमातून लगातार 2 वेळा इथे मात्र अथर्ववरती वार चढवले गेलेत आणि ते मात्र सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 गुण मिळतो आदर्श मिरचोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 राज पाडावे चढाईसाठी दाखल झाले. 6 डिफेन्स मध्ये राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे आणि आशिष गवळी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाले. रोहित गुरुले आता मात्र चढाईसाठी दाखल झाले. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस आदर्श मिरचोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने गोलवरती जाण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतो रोहित याचा. यस खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 8 प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मिरचोळे संघाचा सेकंड बेस्ट रायडर जेव्हा राजपाडावी संकटामध्ये असतो तेव्हा हा जर्सी क्रमांक 8 चढाईचं बाल सांभाळताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 6 मोरे पैशाची आवश्यकता होती का? रोहित गोरेले तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॅश करण्याचा प्रयत्न, तिथे सपोर्ट घेतला, थोडस स्वतःला ट्विस्ट केला आणि मिडलँड वरती झोपून दिला. 1 गुण मिळतो तो आदर्श मिरचोळे संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा रत्नदीप मिरचोळे संघ अडचणींमध्ये येताना पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 11 आशिष गवाळे अजूनही मैदानावरती आहे. गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे असा आशिष अजूनही मैदानावरती दस्तक देताना पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये आदर्श मिरचोळे संघ सलग 4 वेळ जो संघ तालुका स्तरावरती विजेता संघ राहिलाय त्या संघासमवेत लढत देत असताना आदर्श मिरचोळे संघाचा अजूनपर्यंत पारड जड असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 मैदानावरती रत्नदीप मिरचोळे संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे आता मात्र थोडासा गेमला स्लो डाऊन करताना पाहायला मिळतोय. कारण का आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्याही पद्धतीची घाई न करता खेळण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून इथे केला जातोय. 3ऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न आदर्श मिरचोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळते. परंतु रत्नदीप मिरचोळे संघाला तसं करून चालणार नाहीये. प्रत्येक चढाईवरती इथे मात्र पॉईंट घ्यायचा आणि आता मात्र डू ऑर डे निर्णायक क्षणी मात्र 3री चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 ज्याने सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला कलाटणी देऊन फायनल मध्ये पोहोचवलंय तोच आशिष गवाळी चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस बोनस गुण ऑन आहे. बोनस किंवा टच पॉईंट इथे पॉईंट घ्यायचा आहे अथवा मैदानाच्या बाहेर जायचं आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती, स्वतःचा बॉडी फोर्स वापरला आणि निश्चितच इथे मात्र 2 गुणांची कमाई करताना रत्नदीप मिरचोळे संघ पॉईंट गोज टू आशिष गवाळी. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 राज पाडावे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र 7 मैदानावरती पुन्हा एकदा 7 विरुद्ध 1 2-2-1 अशी सजवलेली क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते. राज पाडावे राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई करत असताना वेळेच्या अभावी इथे मात्र सेपरेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. दरम्यान घेतला गेलेला हा टाइम ऑफ दोघींनी संघांचे संघ प्रशिक्षक इथे मात्र टीम मीटिंग घेताना आपल्याला पाहायला मिळतील. सर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 3 पारस पाटील आणि आता मात्र चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचा मोर आहे रत्नदीप पाटील संघाचा. याच्या माध्यमातून देखील बारदार खेळ आपण वारंवार या रत्नागिरी तालुक्यामध्ये पाहिलंय. ज्यांना रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा हा बारदार आणि उत्कृष्ट खेळाडू पारस पाटील आता मात्र सेपरेट करून माघारी परतलाय. आणि आता मात्र 3री चढाई आहे. डू ऑर डाय रेड करा किंवा मला
मैदानाच्या बाहेरचा रस्तेदाराच्या स्वरूपाची चढाई असताना राज पाडवे यांनी स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेतली की हो या मैदानावरती मी आलो आणि इथे मात्र अधिराज्य गाजवून जाणार आहे. लाजवाब खेळाचं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 66 बेस मध्ये खेळत असताना यास आवश्यकता नव्हती. रोहित गोरगेचे मात्र पुन्हा एकदा चूक करताना पाहायला मिळालंय. तिसरी चढाई होती, आवश्यकता होती रायडरला पॉइंट घेण्याची, परंतु रोहित स्वतःवरती संयम राखू शकला नाहीये. अगदी मिडलँडच्या जवळ केला गेलेला ऍडव्हान्स टॅकल आणि इथे मात्र राज पाडवे सारख्या रायडरला शमवणं थोडस कठीण झालंय रत्नदीप मिरजोळे संघाला. यस डुबकी लगावले, परंतु मिडलँडवरील झालेली जादाबडो लाजवाब टॅकल रायडर बाद. 1 पॉइंट गोष्ट टू आदर्श मिरजोळे, जो संघ सलग 4 वेळा तालुक्यामध्ये विजयी राहिलाय. त्या संघ विरोधात खेळत असताना आदर्श मिरजोळे संघ काय खेळ करतोय. सलग 5व्यांदा फायनल मध्ये प्रवेश केलाय रत्नदीप मिरजोळे संघाने आणि या स्पर्धेमध्ये थोडासा बॅकफूट वरती आलाय, परंतु अजूनही संधी असणाऱ्या रत्नदीप मिरजोळे संघाकडे कमबॅक करण्यासाठी. कारण का आशिष गबाळी ज्याने सेमीफायनलचा सामना पलटवला होता तो मात्र गेम चेंजर अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो इथे मात्र सांगतोय की मी अजूनही मैदानावरती. याच दरम्यान घेतले गेलेले टाइम ऑफ चैतन पाटीलच्या माध्यमातून निश्चितच संघाला मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. पारस पाटील चढाईसाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 3 फुल हाऊस आदर्श मिरजोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळते. 7 मैदानावरती बोनस उडून घेण्याचा प्रयत्न पारसच्या माध्यमातून इथे केला जातोय. राईट कॉर्नरच्या दिशेने बोनस उडून घेण्याचा प्रयत्न, परंतु मात्र पाहिजे ते फुटवर्क इथे झालं नाहीये. खाली चढाई पारसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र राज पाडावे चढाईसाठी दाखल झालाय. काय खेळलाय हा खेळाडू, लढलाय बिडलाय, एकटा लढलाय या मैदानावरती आणि आपल्या नावाचा अधिराज्य गाजवताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाला. उतवडे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये निश्चितच डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुणच्या संघाच्या विरोधात लढत देत असताना याच राज पाडावेने त्या संघाला पराभूत केलं होतं आणि एकट्याच्या जोरावरती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये त्याच पद्धतीचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. आशिष गवळे रेड वॅलेट करून मैदानावरती परतल्या दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेला. थोड्याच वेळात गुणफलक आपल्या समोर जसं फर्स्ट हाफ नंतर गुणफलक असेल. रत्नदीप मिरजोळे संघ 4 गुण, आदर्श मिरजोळे संघ 15 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप मिरजोळे संघ 4 गुण, आदर्श मिरजोळे संघ 15 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. अंतिम पर्वामध्ये आपण प्रवेश करतोय. फर्स्ट हाफ नंतर गुणफलक जर आपण पाहिलं तर आदर्श मिरजोळे संघ 15 गुण तर रत्नदीप मिरजोळे संघ 4 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे अंतिम पर्व आहे आणि अंतिम पर्वामध्ये निश्चितच आपल्याला निकाल हाती येणार आहे की कोणता संघ या स्पर्धेमधील विजेता संघ आहे. जो संघ सलग 4 वेळा विजयी राहिलाय तो आपला विजयी रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल की आदर्श मिरजोळे संघ त्यांच्या स्वप्नांवरती पाणी वतताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे चढाईसाठी दाखल झालाय. 5 बेंच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बदल रत्नदीप मिरजोळे संघ क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई करत असताना राज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र संयमी खेळ त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. कारण का ही 11 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना निश्चितच संयमी खेळ करणं गरजेचं आहे. जितके तुम्ही अग्रेसिव्ह असता त्याच पद्धतीने कबड्डीच्या पटलावरती संयमी खेळ देखील करणं गरजेचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने आदर्श मिरजोळे हा संघ या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फैजल जेठी आवश्यकता होती का हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल आणि त्याचं उत्तर असेल निश्चितच नाही. म्हणून आवश्यकता नव्हती टॅकल करण्याची. फैजल जेठीच्या माध्यमातून घेतला गेलेला हा 1 पॉइंट 1 गुण मिळतोय तो रत्नदीप मिरजोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 राज पाडावे चढाईसाठी दाखल झालाय. राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट कॉर्नर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे असा रत्नदीप मिरजोळे संघाचा सागर कांबळे आणि त्याच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये याचा देखील खेळ सेकंड हाफ मध्ये बहरला होता आणि त्याच पद्धतीने आता मात्र रत्नदीप मिरजोळे संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल का. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 11
रेड व्हॅलिड केली जाते. सुखरूप पुन्हा एकदा आपल्या क्रीडांगणावरती परतलाय आणि आता मात्र तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आहे. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी दाखल झालाय. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 8 याच्यासाठी आदर्श मिरजोळे संघाचा हा चढाई बुट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चढवेन्स मध्ये गोलवरती जाण्याचा प्रयत्न पहिल्याच ट्राय मध्ये बोनस होऊन घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेलाय. अंतिम 10 सेकंद. यस लाजवाब अँकर होल आपल्याला पाहायला मिळतोय. फेविकॉल का मजबूत जोड ये तुटेगा नाही. जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळालं आहे. सागर कांबळेच्या माध्यमातून केला गेलेला जबरदस्त अँकर होल 1.2 रत्नदीप बिरजोळे संघ. आणि आता मात्र सेकंड हाफ मध्ये निश्चितच रत्नदीप बिरजोळे संघाचा पलटवार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल मध्ये देखील ते चित्र आणि इथे देखील मिलरवरती झालेली झटापट जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. एका क्षणी असं वाटलं होतं की रायडर इथे मात्र सर्वच डिफेंडरना घेऊन मिडलँड क्रॉस करतोय की काय, परंतु त्याच वेळेला जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून केला गेलेला जबरदस्त अँगल ओढला आणि इथे मात्र आशिष गवाई पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि या सामन्याची हायलाइट राहिली जेव्हा जेव्हा आशिष गवाई मैदानाच्या बाहेर गेले तेव्हा तेव्हा आदर्श मिरजोळे संघ या सामन्यावरती पकड बनवताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते 6 चढवेन्स मध्ये. पुन्हा एकदा पैसे जेटी हो लाजवाब किती मोठ्या गारज केले जातील. यस एक मोठा गारज झालाय. जर्सी क्रमांक 3 जो आतापर्यंत चांगला डिफेन्स मध्ये सहकार्य करत होता तोच मात्र मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो रत्नदीप मिरजोळे संघाला. आणि इथे मात्र आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयश होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. आणि ती इच्छा घेऊन मनामध्ये खेळत असताना रत्नदीप बिरजोळे संघ का आम्ही सलग 4 वेळा या तालुका स्तरावरती विजेता चषकाचा मान पटकावलाय. त्याच पद्धतीचा खेळ या देखील सामन्यांमध्ये आम्ही करताना दिसू. आणि निश्चितच त्याच पद्धतीचा खेळ करत असताना रत्नदीप बिरजोळे संघ आता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड हाफ मध्ये निश्चितच थोडंसं मोमेंटम रत्नदीप बिरजोळे संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि आदर्श मिरजोळे संघ थोडासा संयम ठेवावा लागेल. आपल्याकडे असलेले आघाडी शेवटपर्यंत घेऊन जायचे हाच प्रयत्न आदर्श मिरजोळे संघाला करावा लागणार आहे. येस दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल होतोय. 7 चढवेन्स मध्ये फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तो रत्नदीप बिरजोळे संघाचा. आणि आता मात्र कुठेतरी थोडीशी मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करत असताना रत्नदीप बिरजोळे संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. खाली चढाई हो यस एक बोनस गुण मिळतोय. लाजवाब फुटवर्क मोबाईल मध्ये नेटवर्क आणि कबड्डीच्या पटलावरती फुटवर्क हे किती आवश्यक असतं त्याची प्रसिद्धी देत असताना राज पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. फैसल जेटी चढाईसाठी दाखल झालाय. फर्स्ट हाफचा जर आपण विचार केला तर आशिष गवळीच्या माध्यमातून सातत्याने चढाई आपण पाहिल्या, परंतु आता मात्र फैसल जेटी याच्यावरती डाव लगावला गेलाय. सलग चढाई त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळालंय. फैसल जेट्टी मैदानाच्या बाहेर 1.2 आदर्श मिरजोळे जबरदस्त खेळ या मैदानावरती करत असताना आदर्श मिरजोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे चढाईसाठी दाखल झालाय. 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट कॉर्नरला सागर कांबळे जसा सेकंडामध्ये खेळ करतो तोच खेळाडू राईट कॉर्नरच्या दिशेने त्याच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. यस रेड व्हॅलिड केली जाते. सुखरूप आपल्या क्रीडांगणावरती परततोय. प्रत्युत्तर दाखल आशिष गवाळी जर्सी क्रमांक 11 गेम चेंजर खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ या मैदानावरती करावा लागणार आहे.
बोनस गुण करण्याचा प्रयत्न आशिषच्या माध्यमातून ते केला जातोय. खोलवरती जाण्याचा प्रयत्न 6 मोरे मैदानावरती असताना जबरदस्त अँकल होल आपल्याला पाहायला मिळालाय. आशिष गवाळी देखील मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आणि इथे मात्र आदर्श मिरतुळे संघ आता मजबूत स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. 2 महत्वाचे मोरे फैजल शेट्टी आणि आशिष गवाळी मैदानाच्या बाहेरच्या दिशेने म्हणजे निश्चितच आता मात्र एक बेस्ट रायडर अथर्व बाडावे याच्यावरती जबाबदारी असताना आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावरती आणायची आणि डिफेन्स मध्ये रोहित गोरुले आणि सागर कांबळे यांना आपला खेळ बहारदार करावा लागणार आहे. येणारी शिल्लक मिनिटे आणि या मिनिटांमध्ये आपला अव्वल दर्जाचा खेळ या मैदानावरती आपल्याला सादर करायचा आहे. इथे जर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 अथर्व बाडावे चढाईसाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 डिफेन्स मध्ये बोनस गुण करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून ते केला जातोय. 2-2-2 ची क्षेत्रफळ इथे सजवली गेली आहे. जबरदस्त ऑन दी लाईन बोनस आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे पंच मात्र दाद देत नाहीये. तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र संधी आहे आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा रिलाईव्ह करण्याची. कारण का रायडरला आवश्यकता आहे पॉईंट घेण्यासाठी संयम राखायचा रत्नादीप मिरजोळी संघाला. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतं. राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे, लेफ्ट कव्हरला रोहित गोरुले आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डुबकी घेण्याचा प्रयत्न परंतु लाजवाब टॅकल. हो 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 या सामन्यामध्ये काय चाललंय तरी काय. सर बोलेल तो बोलेल. आधीच अडचणी आणि त्यामध्ये अजून वाढ झाली. रत्नादीप मिरजोळी संघाच्या 2 खेळाडू लॉबी मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले. जेव्हा रायडर कोणत्याही डिफेंडरला टच न करता जेव्हा लॉबी मध्ये प्रवेश करतो तेव्हा डिफेंडरला आउट दिलं जातं आणि तेच समीकरण मात्र जुळताना पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 1 राज पाडवे आजच्या दिवसामधला हिरो या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 1 राज पाडवे आणि निश्चितच इथे मात्र थोडासा निराशा रत्नादीप मिरजोळी संघाच्या क्रीडांगणावरती परंतु तसं राहून चालणार नाहीये. जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो आणि जो घामाने भिजतो तो नशीब बदलतो आणि इथे मात्र कष्ट करावे लागणार रत्नादीप मिरजोळी संघाला. तिसरी चढाई आहे. डू ऑर डायरेक्ट रोहित गोरुले याच्यावरती विश्वास दाखवलाय. कारण का जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळतं. रोहित देखील मैदानाच्या बाहेर 1 पॉईंट गोष्ट आदर्श मिरजोळे जबरदस्त खेळाचं प्रदर्शन लाजवाब सांगी प्रदर्शन करत असताना आदर्श मिरजोळे संघ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हँडटच केल्याचा दावा करतोय राज पाडवे. जर्सी क्रमांक 1 फैजल शेट्टी मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. 1 पॉईंट गोष्ट आदर्श मिरजोळे. पाडावे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये फुल हाऊस जेव्हापासून हा सामना सुरू झालाय तेव्हापासून आदर्श मिरजोळे हा संघ 5 पेक्षा कमी गड घेऊन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे निश्चितच 100% डॉमिनेशन या सामन्यावरती आदर्श मिरजोळी संघाचा. अथर्व पाडावे देखील मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून सरप्राईज टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. 1 पॉईंट गोष्ट आदर्श मिरजोळी आणि पुन्हा एकदा रत्नादीप मिरजोळे संघ ऑल आउट झालाय आणि इथे मात्र रत्नादीप मिरजोळे संघाचे सर्वांचे खांदे उतरताना आपल्याला पाहायला मिळालेत. कारण का अंतिम 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय.
आदर्श मिरजोळे संघ 27 गुण, रत्नागिरी मिरजोळे संघ 9 गुणांवरती. हो लाजवाब टाकल, एकीचे बळ मिळते पळ, रायडर आता मैदानाच्या बाहेर पळ, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत असताना इथे मात्र आदर्श मिरजोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच जो संघ सलग 4 स्पर्धांमध्ये विजेता ठरला होता त्याला मात्र आता दूर टाळण्यासाठी आदर्श मिरजोळे संघ लाजवाब खेळाचं प्रदर्शन करताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो तो हॅलो तो या सर्व पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 1 राज पाळावे ज्याने या सामन्यामध्ये लाजवाब खेळाचं प्रदर्शन केले, तोच खेळाडू रायडिंग मार्क वरती. आणि आता मात्र या सामन्यामध्ये निश्चितच औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. सलग 5 वेळा विजेते होण्याचं स्वप्न इथे मात्र आदर्श मिरजोळे हा संघ धुळी चारतोय की काय याची भीती मात्र रत्नागिरी मिरजोळे संघाला आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटे शिल्लक. पैजल जेटी चढाईसाठी दाखल झाले. जर्सी क्रमांक 5 खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. अरे बोनस तरी मार. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिड करतोय आणि आता निश्चितच या सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटे शिल्लक. आदर्श मिरजोळे हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आणि निश्चितच त्यांच्या खेमेमध्ये इथे मात्र सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ सलग 4 वेळा इथे मात्र तालुका स्तरावरती विजेता राहिला आणि त्याला मात्र इथे पराभूत करत असताना निश्चितच आदर्श मिरजोळे संघ याने हा इतिहास रचलाय. या सामन्यामध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालं. सुरुवातीपासून डॉमिनेशन करण्यासाठी सुरुवात केली आणि निश्चितच रत्नागिरी मिरजोळे संघाला कमबॅक करण्याची देखील संधी दिली नाहीये. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन राज ओम यश असेल आणि त्याचबरोबर सर्व संघाचे सहकारी आणि संघ प्रशिक्षक निकेत पाडावे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा घडलेला संघ आणि निश्चितच चांगल्या दिशेने जात असताना दरम्यान हा सामना संपलाय. आणि निश्चितच बौद्धजन हितवर्धक मंडळ, संघमित्र महिला मंडळ, शाखा पाली, महामानव बोधिस्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ही तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा विजेता संघ राहिलाय आदर्श मिरजोळे संघ आणि उपविजेता राहिलाय तो रत्नागिरी मिरजोळे संघ. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन.